हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे. सकाळचे वाजलेत 7 आणि सकाळी थोडंसं नेचरला असं एन्जॉय करते. तुम्ही पाहू शकता की किती सुंदर असं अजून सनराईज नाही झालाय. इतकं सुंदर आणि इतकं थंड छान असं ऍटमॉस्फिअर आहे. मस्त, खूप बरं वाटतंय. आणि आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कसं माझं जेव्हा मला ऑफिस असतं तर माझं रुटीन कसं असतं ते मी दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्याच्या सोबत या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 रेसिपीज दिसणार आहे जे तुम्ही पुढे पाहालच की काय आहे. एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, एक गुजराती रेसिपी आहे. ते दिसणार आहे. तर चला, थोडंसं मी नेचरला एन्जॉय करते आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओची सुरुवात करूया. इतकं सुंदर आणि थंडगार वाटतंय सकाळ सकाळ. खूप बरं वाटतंय, मस्त वाटतंय. एकदम भारी फिलिंग. तर चला बनवूया फणसांच्या बियांची भाजी. तर जे फ्रूट असतं फणस, तर त्याच्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून त्याला छानपैकी सुकवून घेतलंय. आता ही एक जे बी आहे ती मी घेते आणि खलबत्ता असतो आपला त्याच्याने थोडंसं चेचून घ्यायचंय. एकदम नाही चेचायचंय, थोडंसं, की त्याचं जे साल आहे त्याला थोडीशी क्रॅक पडते. असं हे व्हाईट साल आहे तर त्याला हातानेच काढून घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये जो ब्राऊन कलरचा पार्ट आता तुम्हाला दिसेल असा, तर अशी ही बी असते. तर आता मी सगळ्या जे बिया आहेत त्यांचं तशा रीतीने साल काढून घेतलंय. आता आपण त्याची भाजी करूया. तर त्यासाठी कुकरमध्ये तेल घेतलंय. तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलाय आणि कांदा पण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडासा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी घालणार आहे हळद आणि हा मालवणी मसाला घातलाय. त्याच्याशिवाय इतर मी कोणताच मसाला घातला नाहीये. त्याच्यातच सगळे मसाले असतात. म्हणजे हळद आणि मालवणी मसाला घातलाय आणि त्यालाही छानपैकी तेलात परतून घेतलंय. त्याच्यानंतर हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते मी घालते आणि ह्याच्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण, खसखस सगळंच असतं आणि तुम्हाला ह्याची डिटेल रेसिपी मी नंतर कधी शेअर करेल. तर हे जे वाटप आहे ते पण मी छानपैकी तेलामध्ये भाजून घेतलंय आणि त्याच्यानंतर ह्या ज्या बिया आहेत म्हणजे गोट्या त्या मी टाकून छानपैकी मसाल्यामध्ये परतून घेते आणि त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचंय. गरम पाणी टाकल्यानंतर काय वाटपाला जे कट म्हणतो किंवा तरी म्हणतो ना ते छान सुटते. त्याच्यानंतर शेवटी आता मी मीठ घातलंय आणि थोडीशी अशी उकळी आली की आपण कुकर आहे त्याचं झाकण बंद करायचंय आणि त्याला 6 म्हणजे 6 विसल लावायच्या. आधी मी 3 लावल्या पण ते काही इतक्या प्रॉपर शिजला नाही. म्हणजे 3 ते 6 शिट्यांमध्ये ही भाजी होते. ब्रेकफास्टसाठी इडली आणि वडा आहे. तर चला ब्रेकफास्ट करू. तर चला आता हांडवा बनवूया. तर हांडव्यासाठी आधी मी 2 वाटीसारखं कणकी कोरमा पीठ घेतले. कणकी कोरमा म्हणजे डाळ तांदळाचं पीठ असतं. ते इथे गुजरातमध्ये कोणत्याही चक्की फ्लोअरवर भेटतं. तर ते मी 2 वाटी घेतले. त्याच्यामध्ये 1 चमची सारखं दही घातले. गरमी असल्यामुळे कमीच दही घातले. थंडीमध्ये 2 चमची सारखं घालावं
त्याच्यानंतर कोमट पाणी असतं ना, ते थोडं-थोडं घालून पीठ छानपैकी भिजवून घ्यावं. तर आधी तुम्ही पाहू शकता, की मी थोडंसंच पाणी घातलंय. आता परत एकदा पाणी घालून मी चमची आणि इव्हन थोडंसं हाताने पण मी छानपैकी पूर्णपणे त्याला भिजवून घेते आणि इतकं असं घट्ट जसं तुम्ही पाहू शकता, तशा रीतीने भिजवून घ्यायचंय आणि त्याला ओव्हरनाईट किंवा 8-9 तास ठेवायचंय. आता हे 8-9 तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकतात, की ह्याला किती छान असं फर्मेंटेशन आलंय. आता आपण त्याला ब्रॉड असं बाउलमध्ये आपण काढून घेऊया, का की आपल्याला दुसरे सगळे जिन्नस पण त्याच्यात ॲड करायचेत. तर सर्वात आधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आलं, लसूण, मिरची आणि धान्याची पेस्ट. त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घातलंय, हळद घातलीये, धना जिरं पावडर घातलंय, लाल मिरची पावडर थोडीशीच टाकायची आहे आणि त्याच्यानंतर गरम मसाला टाकलाय आणि मी हिंग पण टाकली होती आणि हे सर्व जिन्नस आहे ना पिठामध्ये आधी छानपैकी मिसळून घ्यायचेत चमचीच्या साहाय्याने. तर तुम्ही पाहू शकता की सगळं एक जीव होईपर्यंत हे छानपैकी पिठात मिसळून घ्यायचंय. त्याच्यानंतर मी 1 वाटी दुधी घातलीये. सकाळी जे 2 वाट्यांनी मी जे पीठ घेतलं होतं, त्याच वाटीचं मापाने मी 1 वाटीसारखी ही दुधी किसून घेतलेली, ती मी टाकलीये. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकलीये. थोडीशी साखर टाकलीये. तुम्ही स्किप पण करू शकतात किंवा तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकता. आणि आता मी हे छानपैकी मिक्स करते. आता मला पीठ थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी घालून ते बॅटर आहे त्याला छानपैकी ॲडजस्ट करून घेते. तर थोडं-थोडं एक-एक चमची पाणी घालून छानपैकी तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहू शकतात, त्या रीतीने ॲडजस्ट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर एका साईडला तडक्या पॅनमध्ये मी तेल ठेवलंय. त्याच्यात मोहरी घातलीये. मोहरीनंतर हिंग घातली, कढीपत्ता घातलाय आणि नंतर शेवटी तीळ घातलेत आणि ही सर्व फोडणी आहे ना, ती आता ह्या बॅटरमध्ये आपण घालायची आहे. तेल घातल्यामुळे छान असं सॉफ्टनेस येतं आणि हांडवा चवीला छान पण लागतो. आणि त्याच्यामध्ये थोडा नटी फ्लेवर येण्यासाठी मी हे तीळ ह्याच्यामध्ये घातले आहेत. तशा रीतीने ही फोडणी मी या बॅटरमध्येच घालून घेतली आहे. आता पॅनमध्ये टाकायच्या आधी मी 1 चमची, एकदम छोटी चमचीसारखा सोडा आहे, त्याच्यावर मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि बॅटर एकाच डिरेक्शनमध्ये छानपैकी असं फिरवून घ्यायचंय. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आता दुसरीकडे पॅनमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलंय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये परत मोहरी घालायची, हिंग घालायचंय, कढीपत्ता घालायचाय आणि तीळ घालायचे फोडणीला. आणि हे सगळं म्हणजे फोडणी झाली की मग आपण त्याच्यामध्ये हे जे बॅटर रेडी केलंय, त्यात आपण बॅटर टाकतोय. तर हे असं बॅटर छानपैकी पसरवून टाकायचंय. मी फ्राय पॅनच घेतलाय, नॉनस्टिकचा फ्राय पॅन आहे. मी त्याच्यातच करणार आहे आणि परत मी वरती तीळ टाकते, का की जितके तीळ टाकले ना तितका हांडवा चविष्ट होतो. आणि आता मी झाकण ठेवलंय त्याला. झाकून आपण 10-15 मिनिटं म्हणजे जो वरचा पार्ट आहे ना, जोपर्यंत सुकत नाही, जसं आता व्हिडिओमध्ये पाहताय की आता हे सुकून गेलंय, म्हणजे ड्राय झालाय वरचा पार्ट, तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घ्यायचंय. त्याच्यानंतर अशा रीतीने हांडवा आपण टेबल टॉपवर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर फ्राय पॅनवर डिश ठेवून आता त्याला टर्न करून घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकता की प्लेटमध्ये तो हांडवा येऊन गेलाय. आता आपण त्याला दुसरी साईडला पण फ्राय करायला टाकायचं आहे. तर अशा रीतीने चमचा किंवा चमचीच्या मदतीने फ्राय पॅनमध्ये टाकून घ्यायचंय आणि परत झाकून त्याला 10-15 किंवा त्याला एकदम डार्क ब्राऊन असा रंग येईपर्यंत तुम्ही पाहू शकता असा त्याला छानपैकी भाजून घ्यायचा आणि मस्त असा वरतून क्रिस्पी मधून सॉफ्ट असा हांडवा रेडी झालाय आणि तुम्ही पाहू शकता हे टेक्स्चर किती छान आलंय. तर रेडी आहे हांडवा.
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा.